आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण छत्रपती संभाजी महानगरपालिका 2026 ची भरती आलेली आहे, ज्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टरची जी पोस्ट आहे या पोस्ट रिलेटेड एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. कोणता तर डिसीज, त्यामध्ये कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज सर्व एकदम डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आणि हे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये भेटणार आहे मित्रांनो. पूर्ण सिलेबस ह्या एका महिन्यात या यूट्यूब चॅनलवरती विजन 24/7 या यूट्यूब चॅनलवरती एकदम फ्रीमध्ये शिकवणार आहे भाऊसाहेब. एकदम फ्रीमध्ये असणार आहे. त्यामुळे ज्यांनी या व्हिडिओवरती क्लिक केलं आहे त्यांनी या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करणे विसरू नका. कारण सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे, सर्वांना कंटेंट मिळालं पाहिजे, बरोबर. आणि सोबत ॲपवरती ही PDF एकदम फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार भाऊसाहेब. एकदम फ्रीमध्ये, 1 रुपये चार्ज नसणार आहे, बरोबर. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ स्टार्ट करूया आपण एका मस्तपैकी थॉट्सपासून. एक मोटिवेशनल थॉट आहे की मेरे आय ने मेरा वजूद भूल गए, मेरे आय ने मेरा वजूद भूल गए जब वक्त ने सताया वक्त बदलने के लिए, मेरे आय ने मेरा वजूद भूल गए जब वक्त ने सताया वक्त बदलने के लिए, और अब वक्त आया है कुछ ऐसा करने का कि वक्त भी हमसे वक्त मांगेगा मिलने के लिए. बघा मित्रांनो कसं आहे, वेळेची कदर करणं शिका. वेळ परत येणार नाही, बरोबर. आज आपण वेळेची रिस्पेक्ट केली तर वेळ आपली रिस्पेक्ट करणार आहे, बरोबर. त्यामुळे आपला वेळ खूप जपून वापरा. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ लवकर लवकर स्टार्ट करूया. थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे आपल्याला थोडीशी, ते ॲडजस्टमेंट एक करून घेऊया. ओके. ओके, तर ह्या टॉपिक रिलेटेड आज आपण थोडी स्टडी करणार आहे. थोडीशी मी स्क्रीन ॲडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला परफेक्टली दिसणार आहे, कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. ओके ओके, एवढंच करतो म्हणजे तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि ओके सगळं परफेक्ट आहे. ओके, आता तुम्हाला ना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. एकदा हे लेक्चर स्टार्ट झालं का तिथे विषय संपला. हां, तर बघा रे आता काय होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे मित्रांनो. की नेमकं हे काय आहे, कम्युनिकेबल डिसीज काय, नॉन कम्युनिकेबल डिसीज काय, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, बरोबर. तर आता बघा रे सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की नेमकं हे कम्युनिकेबल डिसीज नॉन कम्युनिकेबल डिसीज नेमकं आहे तरी काय. बघा रे आता हे जे तुम्हाला दिसतंय कम्युनिकेबल डिसीज म्हणजे नेमकं काय आहे बुवा. तर बघा आता जे रोग म्हणजे जे डिसीज जे आहेत बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोझोआ यापासून होतात महाराज. या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात आणि अशा डिसीजला म्हणजे अशाच डिसीजला आपण काय म्हणणार, कम्युनिकेबल डिसीज म्हणणार. बघा संसर्गजन्य रोग म्हणजे काय तर एकापासून दुसऱ्यांकडे पसरणार. याला रिस्पॉन्सिबल कोण असणार तर बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोझोआ सगळे काय असणार, हे सगळे याला रिस्पॉन्सिबल असणार, बरोबर. पुढे बघूया. ओके, सगळे व्यवस्थित आहे. ओके, आता बघा आता यामध्ये पण याला काही रिस्पॉन्सिबल आहेत, बरोबर. तर जे या डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल आहेत त्याला आपण पॅथोजन म्हणू, रोगकारक जंतू म्हणू. म्हणजेच काय तर त्यामध्ये येणार बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोझोआ. मग बॅक्टेरियामध्ये पण कोणता बॅक्टेरिया तर भाऊसाहेब बॅक्टेरियामध्ये टायफॉइड बॅक्टेरिया. व्हायरसमध्ये कोणता लय फेमस व्हायरस आहे भाऊ, सगळ्याची वाट लावली त्या व्हायरसनं, कोणता तर कोविड-19 आणि फ्लू, बरोबर. नंतर बघा फंगस, त्वचेचे आजार. मग आता हे जे फ्लू वगैरे आहेत ना
बघा सपोज फ्लू वगैरे किंवा कोविड-19 वगैरे किंवा असं हे जे व्हायरस डिसीज आहेत ना, जे की संसर्गजन्य आहेत, समजा बाय मिस्टेक आपण काय करतोय, आपण मोजतोय मस्तपैकी नोटा, बरोबर, पैसे मोजतोय, चालू आपले पैसे मोजणे, बरोबर, आपण काय सलावा यूज करू थोडाफार आणि चालू आपलं बरोबर. अरे पण त्यावरचे जे डिसीज आहेत ना, त्यावर जे व्हायरस आहेत, त्यावर जे पॅथोजन्स आहेत, ते काय होणार, ते तुमच्या बॉडीमध्ये एंटर होऊन राहिले ना भाऊ. समजा कोणीतरी तुम्हाला पैसे दिले पैसे आणि त्याला काहीतरी फ्लू वगैरे डिसीज झालेला आहे, मग ते काय करणार, त्यामध्ये जंतू आहेत ना, त्यामध्ये आहेत ना ते व्हायरस तिथेच आहेत ना, मग तुम्ही काय करणार, मस्तपैकी आपले पैसे मोजणं चालू आहे, मस्तपैकी व्हायरस कन्झ्युम करून राहिले, बरोबर. हे पण यामध्ये लक्षात ठेवायचं. फंगस त्वचेचे आजार होणार, त्यामध्ये थोडंसं इन्फेक्शन वगैरे होणार. प्रोटोझोआ मलेरिया, बघा मलेरिया तर हा डिसीज असा आहे की हा डिसीज फिमेल ॲनापोलस मॉस्किटोमुळे होतो. कोणामुळे होतो, तर फिमेल ॲनापोलस मॉस्किटोमुळे होतो, बरोबर. प्लास्मोडियम वगैरे त्यामध्ये आपण माहिती करूनच घेऊ पुढे. नंतर आता डिसीज होतो ओके, पण कसा होतो सर, कुठून येतो, बरोबर. तर मग आता आपण त्याचे काही मार्ग समजून घेऊया, मोड ऑफ ट्रान्समिशन समजून घेऊया, बरोबर. तर बघा आता याचे मार्ग कोणते आहेत, मोड ऑफ ट्रान्समिशन्स कोणते आहेत, तर बघा आता एक म्हणजे काय, एअरबॉर्न, हवेतून येणार भाऊसाहेब, हवेतून. म्हणजे आता हवेतून कसं काय येणार सर, म्हणजे मला समजलं नाही हवेतून कसं काय येणार. समजा आता एखाद्यानं काय केलं, एखाद्याला सर्दी झालेली आहे आणि एकदम शिंकलाय, बरोबर, ह्या शेंकले नाकाचं, बरोबर, पूर्ण इकडे त्यानं काय केलं, व्हायरस फैलून राहिले, बरोबर. इथं शिकले म्हणजे तिकडे व्हायरस फैलतात आणि त्याचा स्पीड पण बुलेट ट्रेनसारखा आहे भाऊ. म्हणजे एखादा पर्सन जरी शिकून राहिला, त्याचा जो स्पीड आहे त्या व्हायरसचा इकडे जे स्प्रेड व्हायचा जो स्पीड आहे, तो बुलेट ट्रेनसारखा इतका स्पीड आहे, बरोबर, लगेच स्प्रेड होऊन जातो, लगेच पसरून जातं. म्हणजे एअरबॉर्नच्या माध्यमातून पण होऊ शकतात. बघा इथं पण दिलेलं आहे, बरोबर. खोकताना शिंकताना सूक्ष्म थेंब जे हवेत पसरतात, बरोबर. एक्झाम्पल दिलं क्षयरोग, TB आणि एकच येतो आणि सर्दी, बरोबर. नंतर येतो वॉटरबॉर्न, म्हणजेच काय, तर पाण्याद्वारे, म्हणजे पाण्याच्या माध्यमातून, वॉटरच्या माध्यमातून, म्हणजेच काय, तर दूषित पाणी पिल्यामुळे पाणी दूषित होऊ शकतं ना. खूप सारी कंपनीज वगैरे, फॅक्टरीज वगैरे, या पुरं पाणी त्यामध्ये जातं आहे, नदीमध्ये दूषित पाणी होतं आहे. आजकाल आधी फिल्टर नव्हते, आता फिल्टर आलेली आहेत, बरोबर. आता आपल्याला जे पाणी आधी फ्रीमध्ये होतं ते आता आपल्याला विकत घेऊन प्यावं लागते, बरोबर. नंतर येतो कोणते त्यामध्ये वॉटरबॉर्न डिसीज, तर कॉलरा, टायफॉईड. बघा आजचं हे लेक्चर एकदम बेसिक लेक्चर आहे. एक एक डिसीज भाऊ तुम्हाला एकदम एक्सप्लेन करून सांगणार आहे. पूर्ण डिसीजवर लेक्चर घेणार आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 एकदम 10 पर्यंत 10 डिसीज एकदम काय, बरोबर, एकदम फ्रीमध्ये लेक्चर असणार आहे तसं आहे. त्यामुळे परत सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका, कारण नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच उद्याला जो व्हिडिओ येणार आहे, उद्या नाही, उद्या हा व्हिडिओ अपलोड होणार आहे, परवा जो व्हिडिओ येणार आहे तुम्हाला तो एखाद्या डिसीज रिलेटेड असणार आहे. डेली 1 मंथ टार्गेट कंप्लीट करायचं आहे आपल्याला, पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे तिचा. नंतर फूडबॉर्न डिसीज आहे. आता काय होतंय, आपण काय करतो, अस्वच्छ अन्न खाऊन राहिलो, उघड्यावरचं अन्न खाऊन राहिलो, बरोबर. काही जण तर वरचे आहेत भाऊसाहेब, बरोबर. मस्तपैकी उन्हाळ्याचा मौसम आहे, मस्तपैकी उन्हाळा आहे, बरोबर, मस्तपैकी समर सीझन आहे, वरून मस्तपैकी सूर्य आहे, ऊन आहे, कडक ऊन आहे, मस्तपैकी आपलं भाऊसाहेब भजे वगैरे आलू आणि काहीतरी काढणं चालू आहे, मस्तपैकी हा भाऊसाहेब मस्त असा घाम पुसितो आणि मस्तपैकी त्यालाच मिठाची गरज नाही, बरोबर. म्हणजे असे पण आहेत जे की उघड्यावरचे अन्न असतात, त्यामध्ये पण असे आहेत की त्यावर काही झाकणच ठेवणार नाही, मग काही पण येऊ दे काही पण बसू दे, बरोबर. असे पण आहेत, म्हणजे त्यामुळे काय होऊ शकते, त्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. नंतर पुढे जाऊया. आता डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण, म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये पण असतात काही डिसीज, बरोबर. जसं की त्वचारोग, इन्फेक्शन असतात आपल्याला, स्किन इन्फेक्शन. वेक्टर बॉर्न डिसीज. वेक्टर बॉर्न डिसीजमध्ये काय, तर डास, माशी, उंदीर, उदाहरणार्थ मलेरिया, डेंग्यू. बघा मी तुम्हाला म्हणलं होतं ना की एक मॉस्किटो आहे. कोणतं मॉस्किटो, तर फिमेल ॲनापोलस मॉस्किटो, बरोबर. ॲडस इजिप्ती, डेंग्यूपासून होणारा, त्याच्यापासून डेंग्यू होतो. आता या सगळ्यांची कॉमन लक्षणं काय असणार, सिम्पटम्स काय असतील भाऊसाहेब, तर लक्षात ठेवा, कॉमन सांगतो हा, लक्ष द्या. ताप आहे, अंगदुखी आहे, खोकला आहे, सर्दी आहे, उलटा आहे, जुलाब आहे, थकवा आहे आणि त्वचेवर पुरळ, बरोबर. ताप येणार, अंग दुखणार, बरोबर, खोकला येणार, सर्दी येणार, उलट्या येणार, जुलाब पण होणार आणि थकवा पण येणार आणि त्वचेवर काहीतरी पुरळ असणार आहे, बरोबर.
आता महत्त्वाचं म्हणजे सर प्रिव्हेन्शन काय आहे, बरोबर. त्याला इलाज काय आहे, तर बघा आपण लसीकरण करू शकतो, वॅक्सिनेशन करू शकतो, हात स्वच्छ धुणे, स्वच्छ पाणी पिणे, मास्क वापरणे, परिसर स्वच्छ ठेवणे. म्हणजे काय, सर्दी झाली तर मास्क वापरू शकतो, बरोबर, परिसर स्वच्छ ठेवू शकतो, म्हणजे एकदम क्लीन ठेवू शकतो ना आपण. आपल्या हाती आहे ना ते क्लीन ठेवणं की नाही ठेवणं, बरोबर. वॅक्सिनेशन आहे, वॅक्सिनेशन पण करू शकतो. कोविड-19ची वॅक्सिनेशन घेतलेलीच आहे आपण, बरोबर. वॅक्सिन घेतलेली आहे, त्या वॅक्सिन घेतली आणि लगेच मग माहिती पडलं की म्युटंट तयार झाला. म्युटंट म्हणजे काय, सडनली चेंज इन DNA, त्या DNA मध्ये एक सडनली चेंज झाला आणि एक म्युटेशन तयार झालं, म्युटंट तयार झाला, बरोबर. आता म्हणतो त्या म्युटंटपासून आपल्याला खतरा आहे, आपण एकदम डेंजरस आहे तो म्युटंट. तर म्युटंट आपण आपल्या बॉडीमध्ये घेतला आणि आता म्हणतो डेंजरस आहे, बरोबर. असं पण होतं. नंतर याला आता उपचार कोणते आहेत, अँटीबायोटिक्स आहे, अँटीबायोटिक औषधी, अँटीव्हायरल आहेत, बरोबर. अँटीबायोटिक्स घेऊ शकतो आपण, खूप म्हणजे आहेत अँटीबायोटिक्स जे काय करणार. तर बघा आता अँटीबायोटिक्स काय करणार, तर आता समजा काहीतरी आपल्या बॉडी, बघा पहिली गोष्ट ना, तर आपल्या बॉडी बोलू शकत नाही. युअर ऑल बॉडी इज मेड अप ऑफ सेल. तुमची बॉडी कशापासून बनली, सेलपासून बनली भाऊ, बरोबर. नंतर टिश्यू, ऑर्गन सिस्टीम. मग याला तरी तोंड आहे, या सेलला थोडी तोंड आहे, सेल थोडी बोलू शकणार आहे तुझ्यासोबत की असं असं झालंय मला. मग कसं होणार, तर एखादा व्हायरस, एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आलाय, तर मग ते कसं माहिती पडणार, आपली बॉडी रिॲक्ट करायला लागते. आपली बॉडी सांगते, ताप देणे, काहीतरी एक वेगळं रिॲक्शन होते, ताप, डोकंदुखी, सर्दी, असं काहीतरी दाखवते आणि त्यावरून सांगते की यार कोणीतरी घुसलंय अंदर, दुश्मन आहे दुश्मन, बरोबर. आणि लगेच मग अँटीबायोटिक येणार, काय करणार, इनिमी द हेड, विषय संपला, बरोबर. डायरेक्ट हेडशॉट, इनिमी द हेड आणि हेडशॉट डायरेक्ट, ते अँटीबायोटिकचं काम आहे. म्हणजे आता बघा नंतर काय, यामध्ये थोडीशी विश्रांती घ्यायचं म्हणतोय, योग्य आहार, डॉक्टरांचा सल्ला वगैरे घ्या म्हणतोय, बरोबर, बरोबर. आपल्या मनानं काही पण टॅबलेट घेऊन उपयोग नाही ना, बरोबर. हे सगळे यामध्ये असणार आहे. नंतर पुढे बघूया, थोडंसं वारंवार चेक पण करावं लागेल ना की बरोबर आहे काय, मी तर बळबळ करणार, नंतर माहिती पडणार हो रेकॉर्डिंगच झालं नाही, काय उपयोगी आहे, बरोबर. आता तर नॉन कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज समजून घेऊया. आता कॉर्नरी आर्टरी डिसीज, बरोबर. तुम्हाला डायग्राम दिसून राहिली काय बे, दिसून राहिली, बरोबर. मग आता ऐका बे, आता कॉर्नरी आर्टरी डिसीज आहे ना, तर मग आता समजून घ्या कॉर्नरी आर्टरी डिसीज काय असते. बघा आता जे आपले हे जे वेस म्हणजे काय, आता नसा वगैरे, समजा थोडं तुमच्या भाषेत सांगतो तुम्हाला, आपल्या जे नसा वगैरे आहेत, बरोबर, त्यात थोड्याशा अशा कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात, त्याला असं कॉन्ट्रॅक्ट करून म्हणजे बारीक होऊन जातात, बरोबर. मग तिथं ब्लड क्लॉटिंग वगैरे दिसून येणार तुम्हाला, बरोबर. लॅक ऑफ ब्लड फ्लो, बरोबर. ब्लड फ्लो थोडासा बरोबर होणार नाही, त्यामुळे कारण ब्लड क्लॉटिंग होणार, खूप सारे क्लॉट्स निर्माण होतात आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे थोडक्यात आपला जो हे जे हार्ट आहे, बरोबर, मी आधी तुम्हाला सांगितले, हार्ट ना इधर होता है ना इधर होता है, हार्ट सेंटर में होता है, बरोबर. हार्ट किधर होता है, हार्ट लेफ्ट में होता है ना राइट में होता है, हार्ट होता है सेंटर में, बरोबर. आणि ते नाही भाऊ, हम आपके दिल में रहते हैं, अरे काय गाणे बनवले रे भाऊ, हम आपके दिल में रहते. अरे तू एवढासा हार्ट आहे, एवढं जरी आपण असं जरी केलं तर आपला हार्ट इथे मावून जातो, आणि त्या एवढ्याशा हार्टमध्ये म्हणतो की दिल में रहते है, बरोबर, हम आपके दिल में रहते है. अरे काय कुठं म्हणजे सेन्स कुठं नाही यामध्ये, बरोबर. असे जे सॉन्ग बनवले ना, ज्या सॉन्गमध्ये अजिबात सेन्सच नाही आहे, बरोबर. दिल है की मानता नाही, अरे काय येते काय, ऐकणार कसं काय येते, दिल आहे तू ऐकणार कसं काय, ह्युमन थोडी आहे. पुढे बघूया. हां, नंतर मग याला ब्लड क्लॉटिंग झालं की आपण म्हणतो याला कॉर्नरी आर्टरी डिसीज, बरोबर. त्यात पण अजून तिथं मला सांगले बरे, दिल ने ये का आहे दिल से, अरे बाबा दिल कसं काय बोलणार आहे, त्याला कुठं माहिती आहे, बरोबर. म्हणजे सॉन्ग पण असे बनवून याला अजिबात सेन्स नाही आहे, बरोबर. म्हणजे सायन्सची एकदम याला वाट लावून ठेवलेली आहे भाऊ, बरोबर, एकदम अपोजिट, बरोबर. पुढे बघूया. आता जे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरत नाहीत आणि बहुतेक एका दीर्घकाळ टिकतात, त्यांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात, नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतात. बघा, कम्युनिकेबल डिसीज एकापासून दुसऱ्याला, आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज दुसऱ्याला असं काही होणार नाही, एकापासून दुसऱ्याला काही होणार नाही, पण जास्त काळ टिकणार, एकदम टिकाऊ आहे. चायनाचा माल नाही आहे, चायनाचा माल नाही आहे, खूप काळ टिकणार आहे. नंतर बघा जीवनशैली, आता यामध्ये थोडीशी आपण लाईफस्टाईल बघूया. जंक फूड म्हणजे काय, आता थोडं जंक फूड आपण जास्त खायला लागलो, तर जंक फूड, बरोबर. एक्सरसाइज कमी करतोय, त्यामुळे काही जेनेटिक असतील. जेनेटिक्स म्हणजे काय सर, थोडक्यात आपण जेनेटिक्स आधी जीन समजून घेऊया. जीन म्हणजे काय, बरोबर. आता बघा तुम्हाला सांगतोय, बघा हा एक DNA, बरोबर, डिऑक्झी रायबोन न्यूक्लिक ॲसिड, काय DNA,
बरोबर. DNA काय म्हणजे नेमकं काय आहे सर DNAचं एकदम म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे? तर बघा DNA वरून समजतं ना भाऊ की हा कोणाचा आहे, हे पिंट्याचं आहे, या बबल्याचं आहे, हे बबलीची आहे, गुड्डी आहे, कोणाची आहे, बरोबर. म्हणजे हिच्या हे कोण आहेत, पेरेंट्स कोण आहेत, लगेच म्हणतो की यार हे हिचा चेहरा मला याच्यासारखा दिसून राहिला, बरोबर. बिकॉज ऑफ DNA मध्ये पण काय जीन पूर्ण DNA नाही डिसाईड करणार की कसं असणार आहे, कसे कॅरेक्टर म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे तुमच्या पेरेंट्स टू ऑफस्प्रिंगमध्ये जे कॅरेक्टर जाणार आहे हे कॅरेक्टर पूर्ण DNA डिसाईड नाही करणार, तर एक जीन डिसाईड करणार, एकदम बेसिक पार्ट जीन डिसाईड करणार आहे भाऊ की कसे असायला पाहिजेत येणारी नेक्स्ट जनरेशन, बरोबर. पण बघा लक्ष द्या मित्रांनो, तुमच्या म्हणजे समजा पेरेंट्स एकदम टॅलेंटेड आहे, MPSC UPSC क्रॅक केलेली आहे, त्यांचे कॅरेक्टर तुमच्यामध्ये येणार भाऊसाहेब, पण टॅलेंट नाही येणार भाऊ, नॉलेज नाही येणार, ते कमवावं लागणार आहे भाऊसाहेब तुम्हाला, बरोबर. नॉलेज ही एकमेव अशी गोष्ट आहे की जे DNA थ्रू मिळणार नाही, कमवावी लागते, बरोबर. पुढे बघूया. एन्व्हायरमेंटमुळे होतो, प्रदूषणमुळे होतो, बरोबर. कॅन्सर होऊ शकतो. आता बघा खूप जण काय आहे माहिती आहे का, विंटर सीझनमध्ये काय करतात, मस्तपैकी शेकोटी गरम मस्तपैकी हात शकत बसतात, बरोबर. त्यांना हे माहिती राहतं की नाही आग विजली नाही पाहिजे भाऊसाहेब, आग नाही विजली पाहिजे, मस्तपैकी आणतात प्लास्टिक आणतील, थर्मोकॉल आणतील, मजा वाटून राहिली म्हणतात, अरे बापरे काय मजा येऊन राहिली म्हणतात, बरोबर. पण हे नाही लक्ष त्यांचं की थर्मोकॉलमधून जो गॅस येऊन राहिला तो आपल्या रिस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये जातोय आणि त्यामुळे भाऊसाहेब कॅन्सर होऊ शकतो रे, कॅन्सर होऊ शकतो, बरोबर. पुढे बघूया. आता काय धूम्रपान वगैरे आहे ते खूप सारे त्यामुळे हृदयविकार होते, किती वेळा ॲड दिल्या आहे सांगतात, ऐकेना झाले नका ऐकू, बरोबर. नंतर हे डिसीज सगळे आपण एक एक घेणार आहे, सर्व डिसीज इथं एक्सप्लेन करणार आहे, रोज एक्सप्लेन करणार आहे युट्यूबवर, रोज तुम्हाला लेक्चर देणार सेंट्रल इन्स्पेक्टरचं. ते मग फक्त यासाठी नसणार आहे, फक्त छत्रपती संभाजी महानगरपालिका यासाठी नसणार आहे, तर आतापर्यंत जेवढी महानगरपालिका आले किंवा येणारे महानगरपालिका रिलेटेड जेवढेही पोस्ट आले सॅनिटरी इन्स्पेक्टरचे त्यासाठी हे लेक्चर लागू असणार आहे. हे जर केलं तर अदर कोणतेही म्हणजे कोणतीही महानगरपालिकेची कोणतेही मुंबई महानगरपालिका वेगळे वेगळे कोणतेही आले तर तुम्हाला हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करणे विसरू नका, कारण तेच आमच्यासाठी एकदम मोटिवेशनल आहे, बरोबर. मोटिवेशन भेटतं आम्हाला तुम्ही लाईक केलं की, कमेंट केलं तर मग तर भाई आम्ही हजवडायला लागतो, बरोबर. नाही भाऊ कमेंट्स आले पोरांनी छान म्हणलं, चला नेक्स्ट व्हिडिओ आणखी डीपमध्ये शिकूया यांना, बरोबर. हां तर बघा हृदय हार्ट डिसीज, कॅन्सर, BP, ओबेसिटी, ह्या अशी ओबेसिटी, बरोबर, जास्त जाड होणे, बरोबर, वजन वाढ, बरोबर, कमी, सतत थकवा येणे, छाती दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब वाढणे, बरोबर. यामध्ये बघा प्रिव्हेन्शन काय आहे, बरोबर, तर नियमित व्यायाम, संतुलित आहार घेणे, बरोबर, ताण जो असते तो यावर नियंत्रण, व्यसन टाळणे, व्यसन अजिबात नको आहे, बरोबर. नंतर उपचार, दीर्घकालीन औषधे, जीवनशैलीत बदल, डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणते, थेरपी सर्जरी यूज करा, बरोबर. आणि महत्त्वाचे बघा यामध्ये हे पण आहे, हे एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मित्रांनो की बघा मी तर तुम्हाला इथं पूर्ण थेरी शिकवणार आहे, पूर्ण थेरी इथंच होणार भाऊसाहेब. सोबत विजन 24/7 ॲप तुम्हाला डाउनलोड करायची आहे प्लेस्टोरवरती किंवा बघा इथं हेल्पलाईन नंबर आहे, हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला ही टॉपिक वाईज मॉक टेस्ट परचेस करायची असेल तर तुम्ही विकताच परचेस करा, फक्त 499 रुपीजमध्ये हो. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल 1000 प्लस MCQ प्लस आणि PYQ तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत, सोबत डिटेल एक्सप्लेनेशन पण मिळणार आहे, म्हणजे एकदम ॲडव्हान्स नोट्स भेटणार आहेत. आणि हे जे भाऊसाहेब हे जे तुम्हाला टॉपिक मॉक टेस्ट दिलेले आहे भाऊसाहेब ते नुसतं फक्त असे कोणी आला कोणी बनवून नाही दिले भाऊसाहेब, बरोबर. यामध्ये मी म्हणजे बघा MSc झालेले आहे, नंतर गणेश सर आहेत, MSc नेट सेट PhD झालेले माणसं आहेत, बरोबर, आणखी बायोकेमिस्ट्रीवाले आहेत, अशा सर्वांनी मिळून ही टेस्ट सिरीज बनवलेली आहे. त्यामुळे खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो, बरोबर. तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता, पण थेरीचं लेक्चर तुम्हाला इथंच मिळणार आहे, तुमचे कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाही. उलट ही जी नोट्स आहे ही नोट्स पण तुम्हाला फ्रीमध्ये ॲपवर मिळणार, फक्त हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करा की आम्हाला नोट्स पाहिजे, बरोबर. चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो स्टडी करत राहा, ओके.